इथे बेसन पिठाचे लाडू करण्यासाठी पुऱ्यांना जसे पीठ मळतो ना तसा गोळा मळून घेतला होता मी. आणि असे लई छोटे पण नाही आणि खूप मोठे पण नाही, पुऱ्यांपेक्षा थोडेसे मोठे उंडे करून घेतलेत अशा प्रकारे. आणि पाहू शकता किती घट्ट गोळा आहे, जसं आपण पुऱ्यांना एकदम घट्टसर मळतो ना तसाच. आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचंय, मीठ टाकायला विसरू नका. तर अगदी सोपे आहे हे दामटेचे लाडू. आणि अशा प्रकारे मी उंडे करून घेणार आहे प्रथम, आणि नंतर याच्या पुऱ्या तळायच्यात आपल्याला. आणि उंडे करत तोपर्यंत मी इथं गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेलामध्येच मी पुऱ्या करून घेणार आहे. आणि पीठ मळताना बेसन पिठामध्ये आपल्याला तुपाचा तेलाचा काहीचाही वापर न करता थोडेसे चवीपुरते मीठ टाकून पाण्यामध्येच मळायचे आहे. फायनली ते सर्व उंडे गोळे करून झालेले आहे अशा प्रकारे. आणि आता लाटण्यासाठी ते थोडेसे प्लेटमध्ये मी तेल घेतलेले आहे, म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही. आणि याच्या पुऱ्या लाटून घेऊ. आता मी तुम्हाला 1-2 पुऱ्या करून दाखवते. अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचंय चांगलं. आणि खूप जास्त पातळ नाही लाटायची आणि खूप जास्त जाड पण नाही लाटायची. जाड लाटल्यामुळे आतमध्ये कच्ची राहू शकते, किंवा जास्त पातळ केली ना तर ती कडक होऊ शकते. आता ही पहिलीच पुरी असल्यामुळे थोडंसं चिकटू शकते, तर थोडंसं तेल लावायचे जास्त. आता इथं असे पाहू शकता कडनी इतकी जाड मी पुरी केलेली आहे. अजून एक पुरी लाटून दाखवते तुम्हाला मी. अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घे. तुम्ही पाहिजे तर सगळ्या पुऱ्या लाटून ठेवू शकता आणि नंतर तळून घेऊ शकता, पण शक्यतो तळायला लगेच तळून घेतल्या तर खूप छान होतात. आता तेल गरम झालंय का काय पाहू आपण. तर तेल इथे गरम झालेले आहे आणि पुरी सोडून घेते आता मी याच्यात. आणि खूप जास्त लाल पण नाही करायची. खूप जास्त लाल केली तर आपले लाडू लाल होऊ शकतात. आणि कच्ची पण नाही ठेवायची, मिडियम गॅसवर मस्त तळून घ्यायच्या. आणि जास्त जाड करायच्याच नाही, म्हणजे आतून कच्चा राहणार नाही. आणि अशा पद्धतीने आता सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे. पाहू शकता एकदम लालही नाही आणि एकदम अशा पांढऱ्या 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 पण नाही काढायच्या, म्हणजे आपल्या लाडूला कलर खूप छान येणार आहे. आपल्याला कलरची पण आवश्यकता लागणार नाही. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर खायचा थोडासा कलर वापरला तरी चालेल, पण काही गरज नाही लागणार. आणि याला दामट्याचे लाडू म्हणतात. तर अशा प्रकारे आता पुढे पाहू आपण. पाहू शकता इथे सर्व पुऱ्या मी तळून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने पहा आतमध्ये अजिबात कच्च्या वगैरे नाही राहिलेल्या. आणि आता ह्या पुऱ्या आपल्याला चुरून घ्यायचे, चांगला बुका करून हाताने चुरायच्यात. आणि नंतर मग थोडंसं मोठं वगैरे राहिलं तरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या. नाहीतर अशा पद्धतीने आता मी चुरून घेणार आहे सगळं बारीक, गरम गरमच. आणि पाहू शकता इथे अशा पद्धतीने चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. आणि ते यासाठी आपल्याला हे ठेवायचे, पाक तयार करायचे आपल्याला. पाकातले लाडू करायचे. एक तांब्या इथं पाणी टाकायचे. आणि इथे पीठ आपण 1.5 किलो घेतलंय, तर तेवढ्याच प्रमाणात मी 1.5 किलो साखर टाकणार आहे. हा 1 किलोचा पुडा टाकणार आहे अगोदर. आणि आता परत अर्धा किलो टाकायची. अर्धा किलोची थोडी जास्त टाकली तरी काही नाही, पण
प्रमाणात होतं, असं समप्रमाणात घेतलं तर. आणि याचा पूर्ण पाक गोळी होस्तवर करून घ्यायचा आहे आपल्याला मस्त. आणि पाक प्रमाणातच करायचा आहे. आता 1.5 किलोसाठी मी मोठं ग्लास भरून एवढाच तांब्या, म्हणजे छोटा तांब्या घेतलेला आहे. आणि आपण 3 किलोचे केले तर मोठा तांब्या टाकला किंवा 1-1.5 तांब्या टाकला तरी चालेल. जास्त नाही, प्रमाणात पाक केला की लाडू चांगले होतात. जास्त सुके नाही होणार आणि जास्त ओले पण नाही होणार. तर हा प्रमाणात पाक आहे. आणि पाहू शकता इथे साखर विरघळायला लागलेली आहे. आणि साखर तुम्हाला वाटेल की साखर विरघळली की लगेच पाक तयार होत नाही, याची चांगली गोळी होतपर्यंत. आणि जास्त पण झाला की मग त्याची साखर बनायला लागते. तरी ते पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे स्किप न करता पहा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून सांगा कसे झाले माझे लाडू. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्याच्या शेजारची बेल आयकॉन घंटी प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी मी रोज नवीन नवीन रेसिपी टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि माझे लाडू तुम्हाला आवडले ना, एक लाईक नक्की करा. आता इथे पाक तयार झालाय की नाही कसं चेक करायचं, तर थोडंसं घेऊ आपण. आणि पाणी घ्यायचं आहे थंड एका प्लेटमध्ये, आणि आपण चेक करून पाहू आता. तर असं चेक करायचं आहे. त्याची जर गोळी झाली तर पाक पूर्ण झालाय. पाहू शकता थोडंसं आता बाकी आहे, व्हायला लागलाय. आता 5 मिनटं परत शिजून दिल्यावर आपण परत एकदा चेक करू. तर पाहू शकता इथे आता पाक झालेला आहे मस्त. आता या पाकामध्ये पाक खाली उतरून घेतलाय मी. जे आपण हे चुरलेलं आहे ना ते सगळं टाकून घेणार आहे. मिक्स करून घ्यायचे याच्यात. आणि हे मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. आता याच्यात इलायची पावडर टाकायची. इलायची पावडर मी साखरेमध्ये घेतली होती वाटून, तर ती याच्यात टाकून घ्यायची. आणि नंतर तुम्हाला दाखवते लाडू बांधताना. आता पाहू शकता अशा पद्धतीने मी लाडू तयार करून घेतलेत आणि सगळे लाडू तयार झालेले आहेत, पाहू शकता. तर कशी वाटली लाडूची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. तर धन्यवाद, पुन्हा भेटू.